नाशिकमध्ये मवियाची सांगता सभा होणार आहे। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांची दिंडोरीमध्ये सभा होणार आहे। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा शेवटचा दिवस। शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार फेरीवर आता भर दिला जातोय। नाशिकमध्ये मवियाची सांगता सभा होणार आहे, रॅली निघणार आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये ही रॅली निघणार आहे। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे सांगता सभा घेणार आहे, तर मालेगावमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे। आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, मवियाची सांगता सभा होणार आहे, प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे, काय अधिकची माहिती? पाचव्या टप्प्यातील ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकीसाठी आज अखेरचा प्रचाराचा दिवस आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या उमेदवारांनी आज प्रचार रॅलीवरती भर दिल्याचं आपल्याला बघायला मिळतं। महाविकास आघाडीची दिंडोरीमध्ये सांगता सभा आहे आणि या सभेला सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत आणि त्याच पद्धतीने प्रकाश आंबेडकर सुद्धा नाशिकमध्ये आहेत। पिंपळगाव आणि नाशिक या दोन ठिकाणी त्यांच्या सभा हे पार पडणार आहेत आणि महाविकास आघाडीची जी नाशिकची जे उमेदवार आहेत राजू वाजे यांच्यासाठी प्रचार रॅली हे भगूर आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने महायुतीचे जे आहेत उमेदवार हेमंत गोडसे खरं तर यांच्यासाठी नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अखेरचा दिवस आहे आणि त्यासाठी हे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न हे सगळे जे उमेदवार करताना हे प्रचार या रॅलीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच पद्धतीने अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडनं सुद्धा एक मोठे शक्ती प्रदर्शन करत हे प्रचार रॅली जे आहेत ते कुठेतरी काढण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर दिग्गज नेत्यांनी नाशिकमध्ये हजेरी लावली होती, दिंडोरीमध्ये हजेरी लावली होती। त्या सगळ्या जाहीर सभानंतर आज अखेरचा दिवस आहे आणि या अखेरच्या दिवशी अशा पद्धतीचे वेगवेगळे जे पक्षाचे नेते आहेत आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करण्यासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, या दोन्ही घटक खरं तर पक्षातले नेते नक्कीच। धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। नाशिकमध्ये सुद्धा सभा होणार आहे। मविया महायुतीची सांगता सभा नाशिकमध्ये होणार आहे। सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांची सांगता सभा या ठिकाणी आता नाशिकमध्ये होणार आहे। पाचव्या टप्प्यातील मतदान आणि त्यासाठी आता ही सांगता सभा आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज होतीये।